कपिल परदेशी कोणतरी म्हणाला की थोडेसे आउट फॉर्ममध्ये पण इन फॉर्ममध्ये आलेले आहेत आता. वावेघर संघाला पण विनंती असेल की आपण भोजन केल्याशिवाय जाऊ नका. दयानंद सरवदे चांगला प्रयत्न होता. 5,000 रुपयांचं पारितोषिक लागलं होतं त्यांच्यासाठी. पिंटू गुप्ता बाद झाले पण त्याच्यानंतर मात्र 41 धावा करायच्या होत्या वावेघर संघाला विनंती आपण भोजन केल्याशिवाय जाऊ नये. मैदानामध्ये आपण जातोय. पंचांचा इशारा होतोय त्यांना माहिती अजून 8 मॅच बाकी आहेत. तिसरीच मॅच आहे ही. 11 मॅच आपल्याला खेळवायची आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये पौंजे संघाचा गोलंदाज दशरथ माते पहिलं षटक टाकतोय. दशरथ मातेला पहिल्याच चेंडूला आकुटप्प्यात चेंडू फिरून मारलाय, पूल केलाय, सक्सेसफुल झालाय आणि येतोय हा षटकार. गोलंदाज दशरथ माते आखूट टप्प्यात चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केला, सक्सेसफुल झाला, षटकार आलाय तो चिंचपाडा संघासाठी. प्रभाकर पाटील यांना विनंती आहे की आपण स्टेजवर या. बॉलवर थांबू नका जास्त वेळ. अंपायर दुसरा बॉल दिला तरी चालेल. कोल्या बैलाचे मालक प्रभाकर दादा पाटील यांना विनंती आहे की आपण स्टेजवर या. त्यांचं स्वागत. षटकार आलाय पहिल्या चेंडूवर. चिंचपाडा संघानं दाखवून दिलंय आता 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे हल्ला करावा लागेल. पहिल्या चेंडूवर इथे कपिल परदेशी षटकार मारतायत आणि त्यांच्या जोडीला जे फलंदाज आहेत धनाजी आहेत. दशरथ मते दुसरा चेंडू पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय मिडॉनच्या डोक्यावरून येतोय चौकार. षटकार आला त्याच्यानंतर चौकार. प्रभाकर दादा पाटील यांना विनंती आहे. अनंत गाताडे आमचे वावेघर संघाचे खेळायला येतात. खरं तर काम धंदा सगळ्यांना गोळा करायचे असतात आणि त्याच्यानंतर मैदानावर यायचं असतं. षटकार आला त्याच्यानंतर चौकार आलाय. दशरथ मध्ये आपला तिसरा चेंडू टाकतोय. समोर आहे ते कपिल परदेशी. हो चेंडू हवेमध्ये होता. इथे मात्र आपण बघितलं की तिसरा चेंडू डॉट आलाय. तिसरा चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर षटकार त्याच्यानंतर चौकार आणि नंतर डॉट बॉल टाकतोय दशरथ मध्ये. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. एक चांगलं बॅटल आहे मैदानाच्या मधोमध आपण पाहतोय 40+चं. हो कपिल परदेशी बॅटवर आलाय. स्वीट आवाज आलाय, गोड आवाज आलाय. मिड विकेटच्या वरून चाललाय गगनचुंबी गगनभेदी षटकार. 16 भरपूर धावा केल्यात गोळा. धाव संख्या झाले 16. दशरथ पाटील सर आता मला थोडे पॅड बांधतायत. महादेव शेठ पाटील साहेब ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल दिलेली आहे. त्यांना माहिती आहे पेट्रोल महाग झालंय आणि सायकलमुळे व्यायाम पण होतो आणि मॅन ऑफ द सिरीज साठी महादेव शेठ पाटील आणि अनंत पाटील असते यांचं स्वागत आहे. उपसरपंच माजी उपसरपंच यांचं स्वागत आहे. इथे 2 चेंडूवर 10 आले होते. पहिल्या चेंडूवर षटकार त्याच्यानंतर चौकार त्याच्यानंतर डॉट बॉल आणि पुन्हा एकदा षटकार आलाय. 16 धावा धाव फलकावर लागल्या त्या चिंचपाडा संघाच्या. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहुंचे आणि चिंचपाडा 40+ या 2 संघांमध्ये सेकंड राऊंडची मॅच 3 ओव्हरची मॅच आहे. सत्यवान मात्र इकडे थोडीशी खराब कामगिरी त्याच्याकडनं. 2 धावा झाल्या. तिसऱ्या धावेसाठी धावतायत धनाजी आणि 3 धावा पूर्ण झाल्या. 3 धावांनी 19 धावांवर जाऊन पोहोचला आहे तो चिंचपाडा संघ. मस्त आज हवा सुटलेली आहे. मला थोडे कुठेतरी पाऊस पडत असेल. पावसाचे नाव नको सध्या कारण त्याने 2 महिने खाल्लेत पावसाने. तामिळनाडूत पडला होता. मला वाटते कोल्हापूरमध्ये पण पडला होता. हा थंडी आपल्याकडे भरपूर वाढली होती. कोल्हापूरमध्ये पण पाऊस पडला होता. आता आपण गाणंच विसरलो. एरे एरे पावसा बोलायची गरज नाही. 4 महिन्याचे 6 महिने पडलेले आहे. कोरोना पण नको आणि पाऊस पण जास्त नको.
गोलंदाज काही ठिकाणी देव पाण्यात ठेवतात पाऊस पडण्यासाठी, आपल्याला थांबण्यासाठी ठेवावे लागतात. हा चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. धनाजींना षटकार मारण्याच्या नादामध्ये बाद होत आहेत आणि मला पहिलं षटक इथे संपलंय. 19 धावा, एक विकेट गेलेली आहे ती आपण पाहतोय चिंचपाडा संघाची. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्याला दिलेली आहे सिरीज, मॅन ऑफ द सिरीज आपल्याला सायकल ज्यांनी दिलेली आहे ते आदरणीय महादेव शेठ पाटील माजी उपसरपंच यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. माजी उपसरपंच आदरणीय महादेव शेठ पाटील यांचं स्वागत. रेवनाथ दादा पाटील, राजेश पाटील आणि हिम्मत नाईक आणि नयनेश पाटील यांना विनंती करतोय सूरज पाटील की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. स्वागत करूया सकल जनांचे, आलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयाला. ही सगळी आपल्या मंडळी पाठीशी असतात म्हणून एवढं मोठं आयोजन आपण करू शकतो. भरपूर मदत. खरं तर कसळकण म्हटलं की दोन तीन मोठे पुढारी पण आहेत, मोठमोठे नेते पण आहेत. आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. कोणी एकट्याने करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून केलेलं जे कार्य असतं ना त्याच्यामध्ये ताकद जास्त असते आणि सगळीच मंडळींनी कोणीतरी काहीतरी दिले, हातभार लावले आणि त्यामुळे ही 12 संघ आणि बघा ना किती मस्त मैदान आहे. 40+ एवढं चांगलं मैदान. गोलंदाज आहे तो किरण आपण पाहतोय. पोंजे संघाचा, पोंजेचा आपण विचार केला एका बाजूला प्रबळगड, एका बाजूला राजमाची, निसर्गाच्या खुशीत बसलेलं गाव आहे. बारवाई पुलावरून आपल्याला आतमध्ये जावं लागतं पोंजे गावामध्ये आणि त्या पोंजे गावाचा हा संघ आणि एका बाजूला कपिल परदेशी यांचा चिंचपाडा संघ. 19 धावा ते पहिल्या षटकामध्ये आल्या. 3 ओव्हरची मॅच आहे. किरण आलाय गोलंदाजी करण्यासाठी. कपिल परदेशी इथे मात्र जबरदस्त फटका खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, चूक करणार नाही, झेल पकडला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. तो जबरदस्त फलंदाजी करणारा कपिल परदेशी बॅक टू द पॅव्हिलियन. 19 धावा केल्या आपल्या संघासाठी. तानाजी घरत, त्यानंतर ज्ञानेश्वरजी पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पुढची मॅच ही सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय चिंचपाडा आणि पोंजे यांच्यामध्ये सुरू आहे. पुढची जी 2 टीम आहेत, मोठा खांदा आणि मोहो प्रकाश, दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या. लो फुल टॉस कन्वर्ट केलंय. मिड विकेटच्या दिशेने ढकललाय चेंडू, प्रयत्न चांगला होता, चौकार आलाय. विश्वास यांनी आल्या चौकार मारलाय. नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे विश्वास आणि विश्वनाथ. किरण गोलंदाजी करतायत पोंजे संघाचे. चेंडू खाली राहिला, चांगलं अडवलाय पाठीमागे, एशियनच्या पाठीमागे. खरं तर ती ह्या ज्या 2 पोझिशन असतात ना आपण बघितलं, गली आणि एका बाजूला शॉर्ट फाईन लेग, ह्या महत्वाचे असतात. तानाजी पाटील यांचं आगमन या ठिकाणी. चौकार आलाय. धावसंख्या आपण पाहतोय झाली ती 24 माफ करा, सिंगल आली. त्याच्यानंतर 24 धावा विश्वास आणि विश्वनाथ. फ्लिक केलं चेंडूला, फाईन लेगच्या दिशेने चाललाय चेंडू. खराब फिल्डिंग. दुसरी धाव. 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. संघाची धावसंख्या झालेली ती 26. 1 बाद 2 बाद 26. सलामीची जोडी मैदानातून बाहेर गेलेली आहे ती कपिल परदेशी आणि धनाजी. धावसंख्या आपण पाहतोय 26. भरपूर पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहतोय. मंथन नाईक कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. किरणचा हा चेंडू खराब चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. उंची जास्त होती, लांबी कमी होती, फलंदाज बाद होतोय. भीमरसाठी मालतोटे रिव्ह्यू घेतलेला आहे. मच्छिंद्र पाटील युवा नेतृत्व कसलकड यांचं आगमन झालंय. 40+ श्री गोडिलेव क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आता कसलकण गाव सोडलंय ताई, परंतु कसलकण गावावर प्रेम आहे
प्रत्येक कार्यक्रमात ते हजर राहतात. मच्छिंद्र हरिभक्त परायण मच्छिंद्र पाटील यांचं आगमन झालंय. चला नाणेफेक यानंतर मोठा खांदा आणि मोह प्रकाश आणि हरेश खांदा असे सामना असणार या पुढील. तर नाणेफेक करण्यासाठी लगेच तर नक्कीच आपण पाहतोय महादेवशेठ पाटील माझी फेअर डिलिव्हरी उपसरपंच. अंपायर फेअर डिलिव्हरी. फलंदाज इथे मात्र बाद झाले ते विश्वनाथ. तिसरा फलंदाज बाद झाला. संघाची धावसंख्या 26 असताना ना पहिल्या षटकामध्ये आले होते 19. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. 2 विकेट गेलेल्या आहेत. खरं तर कपिल परदेशीने जी धन्यवाद. सुरुवात केली होती असं वाटलं सातत्य राखलं जाईल. धन्यवाद. तर नक्कीच आपण पाहतोय महादेवशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट्स सायकल आणि एक जबरदस्त चषक आम्ही पाहिलं. ते महादेवशेठ पाटील माजी उपसरपंच आणि डॅशिंग नेतृत्व भारतीय जनता पार्टी अष्टेगावचे त्यांच्या माध्यमातून चला स्वागत होणार आहे आपल्या मोह पोटी प्लस. आणि त्यानंतर आपण पाहतोय ते खांदा पोटी प्लस असा सामना यापुढील आहे. दोन्ही संघनायक त्यांचा सन्मान होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सामना चालू आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती एका धावेने वाढते. पाहुण्यांचं स्वागत. 27 धावा 3 बाद 27. दोन षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आले होते 19. या षटकामध्ये आले 8. अशा पद्धतीनं 27 धावा झाल्या 13.5. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय जे संघनायक आहेत त्यांचं स्वागत रामचंद्र जुनकरे दादा आणि नक्कीच राजेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते होत्या. खांदा संघाचे संघनायक त्यानंतर मोह संघाचे संघनायक यांचं स्वागत मी आयोजकांना विनंती करतो. नैनेजी पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत होणार आहे मोह संघाचे संघनायक. एक गोड आठवण म्हणून आपण पाहतोय सन्मान चिन्ह जय श्रीराम प्रभू श्रीरामांचं मोमेंटो आपण पाहतोय. कैलासवासी वनिता जनार्दन पाटील आणि कैलासवासी संभाजी जनार्दन पाटील यांचे शुभ. आणि आजच्या दिवसामध्ये थंड्याची व्यवस्था त्यांची करायची आहे. दोन्ही संघनायकाला थंड्याची व्यवस्था करून द्यायची आहे. दोन्ही संघनायकाने आपलं कोल्ड्रिंक्स घेऊन जायचं. आमचे मित्र सचिन यांचं स्वागत होत आहे. सामना चालू आहे आणि आमचे मित्र सचिन यांचं स्वागत या कसलकण पोटीप्लस संघाकडून होत आहे. एक जबरदस्त नेतृत्व कांद्यागावचे आमचे मित्र सचिन यांचं स्वागत. आयोजक देखील आहेत. एक जबरदस्त आयोजक सिंगल आयोजक त्यांनी चांगली टुर्नामेंट यांच्या गावामध्ये भरवले असे सचिन यांचं स्वागत होतं. धन्यवाद. आणि अच्छा आमच्या आयोजकांमध्ये पण त्यांचे नक्की योगदान आहे. तर गिरधन शेठ पाटील यांचं स्वागत होतं. पोटी प्लस मध्ये आज खेळताना दिसतील. नक्कीच जर्सी मध्ये आले आहेत म्हणजे आजच्या दिवसामध्ये गिरधन शेठ पाटील जे खेळताना दिसतील. विके योगेश पाटील यांचे पिताश्री आहेत. जीवन पाटील यांचे पिताश्री आज खेळताना दिसतील मैदानात आणि त्यांचं स्वागत झालं आणि सामना चालू आता. 2 बॉल वाईट मालतोटे सत्यवान मतेने टाकलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 30. 3 धावा आतापर्यंत दिल्या. त्या एका चेंडूमध्ये 2 वाईट बॉल टाकलेत आणि एक सिंगल. अशा पद्धतीनं 30 धावा. जिलेबी पण आलेली आहे बघा आता. मस्त फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. षटकार येतोय का? पडले धडले आणि षटकार मारतायत फलंदाज विश्वास. महेश पाटील आमचे त्याला दिल्या म्हणतात आणि त्यांनी मात्र जिलेबी दिलेल्या आहेत. नक्कीच फटाक्यांची आतषबाजी महेश पाटील दिल्या आणि जिलेबीची व्यवस्था करणारा महेश पाटील उर्फ दिल्या यांच्या शुभास्ते पाहायचंय जिलेबीची व्यवस्थित सेवा बघा. सर्वांपर्यंत पोहोचणार जिलेबी. महेश पाटील दिल्या आपण यायचंय वरती. दिलेश महेश पाटील यांच्या शुभास्ते जिलेबीची व्यवस्था झाली आहे. सर्व पाहुण्यांना सर्व आयोजकांना आपल्यातून मॅच चालू आहे.
सर मॅच मध्ये देखील आपण आता राहायचं. मी एका बाजूला राहील परंतु आपण मॅच हॅलो. मध्ये राहा. धावसंख्या आपण पाहतोय इथे चिंचपाडा संघाची 36 धावा झालेल्या आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू मालदोडे बाकी आहेत. थोडं मॅच चालू असताना थोडं थांबत जा. धावसंख्या 36 झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 19, त्याच्यानंतर 8 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आल्या. चिंचपाडा संघ 3 बाद 36. 2 बॉल आतापर्यंत 57 मध्ये थोडे महाग ठरतायत. 4 चेंडू अजून बाकी आहे. 36 धावा आल्या. 3 ओव्हरची मॅच आहे. पौंजे विरुद्ध चिंचपाडा. हो मस्त फटका स्ट्रेट ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये, पण लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू उचलतोय. सिंगल घेतलेली आहे. 37 धावा 57 मध्ये धावचित करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या एका धावेने वाढते. 37 धावा धावफलकावर लागतात. 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला आता नवीन आलेले फलंदाज मनोज आमचे महेश पाटील यांच्या वतीनं आपल्याला या जिलेबी या ठिकाणी आणलेली आहे. उर्फ दिल्या आणि त्यांनी आपल्याला जिलेबी दिलेल्या आहेत आणि सगळीकडे फिरतायत बघा. सगळ्यांचं तोंड गोड करतायत. असं म्हणतात ना की साखरेचं खाणार त्याला देव देणार आणि त्याला शुगर होणार. नक्की सर्व कॅमेरावाल्यांकडे जायचंय दिले. हा कॅमेरावाल्यांना पण द्या ना. ते ठेलेवरती बसलेले आहेत बघा. वरती त्यांना पोहोचवा. हा दांडी गुल. इकडे जिलेबींची आठवण काढली, पण तिकडे गोलंदाजानं मात्र दांडी गुल केलेली आहे. ती फलंदाज मनोज. चिंचपाडा संघ मजबूत अवस्थेमध्ये, कारण 3 ओव्हरची मॅच आहे. धन्यवाद. चला थोडे 5 बॅट्समॅन धावत गेलो पाहिजे आपण. बघा ही 40+ खासियत आहे. ओपनच्या असं तर आपल्याकडे रागाने बघितलं असतं. कसळखंड मध्ये जत्रा भरलेली आहे क्रिकेटची जत्रा आपण पाहतोय कसळखंड नगरीमध्ये. क्रिकेटची जत्रा, कारण सगळं जिलेबी आहे, छास आहे, एका बाजूला व्हेज, एका बाजूला नॉनव्हेज, इकडे बँजो आहे, तिकडे डीजे आहे, तिकडे मिकी माऊस कुठे गेले. आणि हा जबरदस्त फटका लॉंग ऑनच्या दिशेने मारला. सिंगल घेतलेली आहे. दुसऱ्या धावसाठी धावतायत परंतु नाही. चांगली फिल्डिंग हो, परंतु नशिबात होती मालदोडे. दुसरी धाव. 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. चिंचपाडा संघाची धावसंख्या 39. 3 ओव्हरची मॅच आहे. सेकंड राऊंडची मॅच आहे. शेवटचा 1 बॉल आहे. 39 झाल्यात. मगाशी त्यांनी वावेकर पौंजे संघानं खरं तर पहिली मॅच जिंकली होती. दुसरी चिंचपाडाने जिंकली होती. वावेकर संघाच्या बरोबर 41 करून दिलेल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. आणि आता 3 ओव्हरची मॅच आणि धावा झाल्या त्या 39. शेवटचा 1 चेंडू 57 मध्ये. 3 षटकांची सहमती झाली तेव्हा 27 होत्या. म्हणजे आतापर्यंत 12 दिल्यात मला वाटतंय 57. 2 व्हाईट बॉल त्याच्यामध्ये होते. ताकद आहे 57 मध्ये, परंतु क्रिकेटमध्ये टायमिंग महत्वाचं आहे. सिंगल घेतली. दुसऱ्या त्यासाठी धावण्याचा प्रयत्न होता. रागानिष्ठ उडवलाय आणि फलंदाज बाद झाला. चेंडू टाकताय 57 मध्ये आणि इथे मात्र षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपलाय. फलंदाज बाद झाले 4. 5 बाद 40. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. शिवकरचे आमचे पाहुणे किरणजी चोरगे यांचं या ठिकाणी आगमन झाले. शिवकरचे पाहुणे किरणजी चोरगे, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. प्रकाशजी पाटील आत्ता आलेले आहेत. माझ्या नाईट वगैरे असेल त्यांची. आज सकाळी येऊन गेले होते हजेरी लावून. पुन्हा एकदा आलेले आहेत. मस्त सगळ्या टीम सगळी चांगली आहे. काही ठिकाणी आम्ही गेलो ना की फक्त आयोजकांची नावं जास्त घ्यायला लागतात, पण इथे पाहुण्यांची नावं भरपूर आहेत. पाहुणेच जास्त आहेत आणि सगळे आयोजक एकमेकांना मिसळून आहेत. प्रत्येकाचं काम प्रत्येक जण करतोय. आणि आमची जिलेबी दिलेली आमचे महेशजी पाटील ना, आणि त्यांना आवडीने सगळे दिल्या म्हणतात. 40+ बोलला की सगळे आमचे मित्रमंडळी किरण चोरगे आमचे शिवकरचे पाहुणे, आणि त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी हिम्मत नाईक यांना करतोय. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. चिंचपाडा संघ कपिल परदेशी. 11 मॅच आहेत आज. ही 3री मॅच आहे आपली, कारण आज जरा ढगाळ वातावरण पण आहे बघा. पण हवामान सुंदर आहे. हवा चांगली आहे. कसळकणचं श्री घोडील देव
कसळकण जे ज्यांचं ग्रामस्थ आहे, कुलदैवत आहे. आणि इथे आपण पाहतोय की घोडीलदेवचं नाव मगाशी दशरथ पाटील म्हणाले की कसळकण म्हटलं की आकर्षित केलं जातं, लवचिंबक आहे, जिथे सगळे आकर्षित होतात, प्रेक्षक, पाहुणे, त्याच्यानंतर आमच्यासारखे कॉमेंटेटर. मला कसळकणचं निमंत्रण आलं की नाही म्हणताच येत नाही. आणि ही सगळी कसळखंड नगरीमध्ये सुरू असलेले प्रशांत आमचे पाटील नेहमीच आम्हाला फोन करत असतात. दत्ता गायकर यांचं आपल्यावर असलेलं प्रेम, नितीनदादा पाटील, आमच्याकडे टुर्नामेंट असली का नितीनदादा पाटील वगैरे निमंत्रण दिले की येतात आणि येतातच. तर या सगळ्या मंडळींना खरं तर धन्यवाद देऊया. मैदानाच्या मधोमध जाऊया जिथे जिंकण्यासाठी आता करायचे आहेत त्या पौंजे संघाला 41 करायचे आहेत. मगाशी 4 ओव्हरमध्ये त्यांनी 55 केल्या होत्या. त्याच्यामध्ये तानाजी खंडागळे आणि दशरथ मते यांनी भागीदारी चांगली रचली होती आणि तीच आता रचावी लागेल, करावी लागेल, कारण 41 करायचे आहेत. 18 चेंडूमध्ये जवळजवळ 14 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन पण पाठवा. अंपायर सांगतात आमचे दोन्ही पंच आमचे काजळे आणि चला चिंचपाडा संघाला विनंती करूया. थंडाच्या बाटल्या पण आलेल्या आहेत आणि बाकी पण असेल इकडे तिकडे. हां, टीमसाठी थंड आहे. मला थोडे आमचे दशरथ पाटील बराच वेळ झाले गायब आहेत. हां, चार्जिंग नाही नव्हत. हां हां, महेंद्र शेठ गायकर आमचे गिरवल्याचे पाहुणे, त्यांना विनंती आहे महेंद्र शेठ गायकर आपण व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. कामोट्याचे आमचे संजय म्हात्रे पंच, आमचे संजय म्हात्रे कामोटे आणि राजेंद्र काजळे असे 2 पंच आहेत, त्यांचंही स्वागत आहे. चला हां, बँजो असं थांबली ना मॅच काय वाजवायचं आणि चालू झाली का मग थांबायचं थोडं. नवरदेव आला ना ग्राउंडमध्ये मग चालू झाली तर थांबायचं आणि तोपर्यंत वाजवा. चला बॅट्समन पाठवा. अशोक शेठ गायकर आपलंही स्वागत आहे. महेंद्र शेठ गायकर, नितीन पाटील शिवाजीनगर. पहिल्या दिवशी विशाल पाटील होते पंच, काल प्रफुल्ल गायकवाड होते, आज संजय म्हात्रे, राजेंद्र काजळे. 3 दिवस आहेत राजेंद्र काजळे, त्याला 3 दिवसाचं निमंत्रण होतं. पॅनल आहे त्यांचा, ते ॲडजस्ट करतात सगळे. आता अंपायर पण त्यांची युनियन आहे रायगडमध्ये. अशोक शेठ गायकर यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. प्रकाश पाटील त्यांचं प्रकाश पाटील स्वागत करतायत. आदरणीय आमचे पाहुणे अशोक शेठ गायकर यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. चला टाइमपास होतोय भरपूर. बॅट्समन पौंजे संघ आपले फलंदाज पाठवा. तानाजी खंडागळे आणि दशरथ गायकर मते ही सलामीची जोडगोळी आता निघालेली आहे. धन्यवाद. नक्कीच गिरवले गावचे डॅशिंग नेतृत्व अशोक गायकर यांचं स्वागत, आदरणीय अशोक गायकर. तर सर्व आमचे आयोजक नितीनदादा पाटील असतील. अशोक गायकर म्हणजे रिलायन्सचे लीडर ना, नक्कीच युनियनचे लीडर. गणेश नाईक साहेबांचे अतिशय निकटवर्तीय अशोकजी गायकर साहेब, रिलायन्स युनियनचे पदाधिकारी आमचे नितीनदादा पाटील, रेवनाथ पाटील, हिम्मत नाईक, सगळीच मंडळी त्यांचं स्वागत करतायत अशोकदादा गायकर यांचं. त्यानंतर डॅशिंग नेतृत्व आहेत गिरवले गावचे महेंद्र शेठ गायकर, आदरणीय महेंद्र शेठ गायकर यांचं स्वागत. मी आयोजक शिवसेनेचे तालुका प्रमुख महेंद्रजी गायकर. परवा पौंजाच्या मैदानामध्ये पण मनोहर शेठ भोईर यांच्या समवेत आपण महेंद्र गायकर यांना पाहिलं होतं. आणि नितीनदादा पाटील यांच्याकडून त्यांचं स्वागत होत आहे. नितीनदादा पाटील, प्रकाशदादा पाटील, रेवनाथ पाटील आणि सर्व आयोजक आमचे निष्ठावंत शिवसेनेच्या. नक्कीच आपण पाहतोय महेंद्र शेठ गायकर यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. ट्राय केला तानाजी खंडागळे मॅच मध्ये जाऊया. पुन्हा एकदा नितीनदादा पाटील शिवाजीनगर यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रेवनाथजी पाटील यांचे अत्यंत म्हणजे जवळचे मित्र लहानपणापासूनचे नितीनदादा पाटील यांचं स्वागत होते आणि मॅच मध्ये बोलायचं. कपिल परदेशी पहिला चेंडू टाकतायत. पहिला चेंडू आपण बघितलं तानाजी खंडागळे आणि इथे मात्र चूक झाले थोडीशी. जिथे सिंगल होती तिथे डबल मिळाले आणि स्ट्राईक मिळाली ती तानाजी खंडागळेला. हे महत्वाचं आहे पौंजे संघासाठी.
सिंगलच होती, लक्ष नव्हतं कोणाचं. 2 धावा मिळत आहेत, 2 धावांनी सुरुवात झालेली आहे. नक्कीच महादेव शेठ पाटील यांचं स्वागत झालं आणि यापुढील स्वागत भास्कर दादा पाटील करतील. यापुढील म्हणजे जगत ज्यांच्या माध्यमातून बहुमूल्य योगदान या स्पर्धेला आहेत ते नितीन दादा पाटील आणि भास्कर दादा पाटील ज्यांनी या स्पर्धेला बहुमूल्य योगदान दिलं आहे. 40+ कसरकर संघ अफलातून ज्यांच्या माध्यमातून झालंय. श्रीची सायकल मॅन ऑफ द श्रीची सायकल महादेव शेठ अनंत पाटील यांच्या माध्यमातून माजी उपसरपंच ग्रामपंचायत कसलकर आणि डॅशिंग नेतृत्व आष्टेगावच्या अफलातून सीएम भोईर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे. 2 धावा धावपलकावर लागला. 41 धावांचा पाठलाग. आखूड टप्प्यात चेंडू कट करायचा होता. परदेशी खरं तर चांगली गोलंदाजी करतायत आणि 1 बाउन्सचा इशारा माथोडे इथे दिला आहे पंचांनी. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्याच्यानंतर मात्र 2 बॉल डॉट टाकले. 3 चेंडू आणि 2 धावा. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. दत्ता गायकर यांचं लक्ष आहे मॅचकडे. आज मला थोडं 2 ते 3 किलो वजन वाढेल आमचं. छास खाल्ले झालेलं आहे, जिलेबी आलेली आहे, आता व्हेज जेवण आहे. इथे मात्र विकेट. तानाजी खंडागळे एक महत्वाचा अडसर दूर झालाय. एक जबरदस्त फलंदाजाला बाद केले. कपिल परदेशी चौफेर गोलंदाजी चांगली करतायत, अष्टपैलू कामगिरी करतायत. दशरथ पाटील खरं तर कीर्तनामध्ये जसे इंदोरीकर महाराज ज्यांचं नाव आहे तसं समालोचन क्षेत्रामध्ये आमचे दशरथ पाटील यांचं नाव आहे. मला तर वाटतं माझ्याही अगोदरचे ते कॉमेंटेटर. मला 38 वर्ष, त्यांना 40 पण झाले असतील. 44 वर्ष झालेली आहेत. मला 38, मला वाटलं मीच जुना आहे काय. माझ्यापेक्षा जुने आहेत. माझं वय 55 आहे आणि त्यांचं वय आहे 64. 64चे वाटतच नाही तुम्ही. काहीतरी त्यांच्याकडे मला तुझे राज असेल काहीतरी. आणि इथे आपण जाऊया मैदानामध्ये. मात्र पौंजे संघ अडचणीमध्ये आहे. पहिल्या चेंडूवर 2 आल्या, त्याच्यानंतर 2 डॉट बॉल आले, त्याच्यानंतर तानाजी खंडागळे बाद झालाय आणि आता मात्र जिंकण्यासाठी करायचे आहेत 39. चेंडू शिल्लक असेल 14. संतोष वाघमारे भरपूर मेहनत ज्यांनी घेतलेली आणि दुसरे आमचे संतोष कातकरी ना तेच भरपूर मेहनत. दत्ता गायकर यांचे म्हणजे जवळचे निकटवर्ती आहेत. संपूर्ण मैदान त्याच्यानंतर काही असेल खेळपट्टी वगैरे भरपूर मेहनत करत असतात ते. दत्ता गायकर साहेब त्यांना सोडत नसतील, त्यांच्या बरोबरच असतात ते आणि जवळचे मित्र आहेत त्यांचे. तर अशी मंडळी गरज असते खरं तर. दत्ता गायकर यांचा हात आहे दशरथ पाटील यांना इथे आणण्यामागे आणि हा आडव्या बॅटनं मारलाय फटका. मिड विकेटला मारलाय षटकार. फलंदाज किरण याने भातांचे आमचे सीएम भोईर चंद्रकांत भोईर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. चंद्रकांतजी भोईर पदाधिकारी आहेत आणि एक चांगले क्रिकेटर एक काळ ज्यांनी गाजवला. आता त्यांचे मुलगा गाजवतोय. मुलगा त्यांचं चांगलं क्रिकेट खेळतोय सीएम भोईर यांचा. भातान म्हटलं की सीएम भोईर यांचं नाव पहिलं येतं. महेंद्र गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे अशोकदादा गायकर जे रिलायन्स सारख्या मोठ्या कंपनीमध्ये युनियनचे नेते होते. इथे स्वागत करण्यात येईल आमचे सीएम भोईर चंद्रकांतजी भोईर यांचं स्वागत या ठिकाणी आमचे रामचंद्र जुनघरे आणि राजेशजी पाटील यांच्या वतीनं चंद्रकांत भोईर यांचं स्वागत इथे करण्यात येतं. आमचे टिके माळी खरं तर भातांमध्ये मॅच असली नाही की टिके माळींना फार आनंद होतो कारण सगळीच ते वालाच्या शेंगा असतील त्या आमचे चंद्रकांत भोईर यांचं स्वागत या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं कपिल परदेशींनी फक्त 8 धावा दिल्या आणि आता दुसरं षटक टाकतायत ते गोलंदाज मनोज चिंचपाडा संघ थोडासा हवी झालाय. दशरथ मते 2-4 मोठे फटके खेळावे लागतील. धावा भरपूर करायचे आहेत. मला वाटतं 33 करायचे असतील ना. 12 चेंडू आणि 33 चांगला चेंडू टाकतोय सुदाम टाकतायत मनोज भोईर आहेत. त्यांचे 12वे खेळाडू बघा किती नाचतायत आनंद घेत आहेत. 40 पाठीमागे लागलेले आहेत ते. प्रफुल्ल मते ग्रामपंचायत सदस्य त्यांना विनंती आहे पहुंचायचे
कसळकांचे प्रफुल्ल मते. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात, चुकी करत नाही. माझ्याकडे कपिल परदेशी आहेत का? नाही, प्रवीण भोईर आहेत. कपिल परदेशी मिड विकेटला आहेत. दशरथ पाटील, आपण म्हणालात की चिंचपाडा संघ जोडाचा आउट फॉर्म आहे, पण त्याने इथं फॉर्म भरलाय, इथं मजा करतायत. दुसऱ्या मॅच मध्ये आता हवी झालेत ते. हा द्रोण या ठिकाणी ओढला जातोय. 40+ मॅच मला वाटत नाही, असं वाटतं 2-3 लाखांची स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. आज आपलं पण वजन वाढणार आहे 2-3 किलो. जे काय आपण आपल्या मनात ते यांच्या दुकानात, जे आपल्या मनात आहे ते यांच्या दुकानात आहे. नितीन दादाने सांगितलं तुम्ही फक्त व्हॉट्सअप करा, सांगायची पण गरज नाही. तुम्हाला जे पाहिजे ते इथे मिळणार आहे. वासुदेवजी नाईक आणि दिनेशजी नाईक, पैशाची पण गरज नाही, त्यांना माहिती आहे. सगळीकडे त्यांनी बंदोबस्त करून ठेवलेला आहे. ते आमचे नितीन दादा. आणि आता ते शर्यतीकडे पण वळलेले आहेत. अशोक दादा गायकर बघा, आज रिलायन्स सारख्या एका मोठ्या कंपनीचे युनियनचे पदाधिकारी होते. आणि आमचे महेंद्र गायकर साहेब जे पनवेल तालुका शिवसेनेचे प्रमुख आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सुशांतजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. कांतीलालजी पाटील आमचे आष्टाचे मॅनेजर आहेत, त्यांनाही विनंती आहे. अजय घरत, कुणाल नाईक इथे सत्यवान मतेनं आपल्या ताकदीचा वापर केलाय, लॉंग ऑनला मारलाय, परंतु षटकार नाही गेला. जेल बघा. यस 12 खेळाडू चिंचपाड्याचा खुश. पायल ट्रान्सपोर्टचे आमचे अजय घरत आलेले आहेत, त्यांना पण विनंती आहे. अजयजी घरत आपण व्यासपीठावर या. आणि भरत नाईक यांचे चिरंजीव कुणाल नाईक, त्यांनाही विनंती आहे. भरपूर पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहतोय. सुरुवातीला मी आलो सकाळी, वासुदेवजी नाईक आणि दिनेश नाईक यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. सत्यवान मते बाद झाले, ताकदीचा वापर, षटकार मारतील असं वाटलेलं. त्याचबरोबर गोल्डन मॅन गणेश जुनगर यांचं देखील आगमन झालंय व्यासपीठावर. ग्रामपंचायत सदस्य आमचे प्रफुल्ल मते यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. एका बाजूला जिलेबी, एका बाजूला छास असला तर जिलेबी पाहिजेच, बरोबर ना? आणि जिलेबी बघा इथे आमचे महेश पाटील आहे बघा. पापड्या हळदीला आलो की काय? हळदीला नाही आलो, कसळखंड नगरीमध्ये. हिम्मत नाईक सांगतात बघा, इथे गाजर आहेत, बीट आहेत, भजी आहे, जिलेबी आहे, पापड आहे आणि त्याच्या जोडीला हेल्प पण आहे. आता लाईव्ह मध्ये चला आता पोंजेवाले 12 प्रतिनिधी पाठवा, आमच्याकडे नावं येत नाहीत, दक्षता घ्या. वाईट +1 अशा 2 धावा आल्या. धावसंख्या आपण पाहतोय, निखिल बाबर सांगतायत 41 धावांचा पाठलाग करताना पौंजे संघाची दमछाक झाली. धावा आल्या त्या 10 अजून करायच्या आहेत. त्या 31 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. पौंजे संघाला मागचा दरवाजा उघडा ठेवला. डावी एसटी वाकवली, क्लीन बोल्ट. चंद्रकांत भोईर, मला तर वाटतं कैलासवासी संजय भोईर एक चांगला खेळाडू होता आणि कैलासवासी अशोक भोईर यांच्या स्मरणार्थ दिनांक 19, 20, 21, 22, 23 अशी मला वाटते 5 दिवसाची ही डे नाईट स्पर्धा होणार आहे. 4 वाजता चालू आणि 10 वाजता बंद होणार आहे. डे नाईटची ही टुर्नामेंट आहे. तरी ज्यांना एंट्री घ्यायची असेल त्यांनी आमचे CM भोईर यांना भेटायचं आहे किंवा फोन करायचे आहेत. भातांचं मैदान. हॅलो, मिरचीची भजी पण आलेली आहे. हा लाईव्ह वाले कुठे आहेत बघा जरा, मिरचीची भजी बघा. बघा कसळखंड नगरीमध्ये आपलं सगळ्यांचं बघा पाहुणचार किती मस्त होतं. हे बघा, ही भजी आहे, मिरचीची भजी आहे, जिलेबी आहे, त्याच्यानंतर पापड पण आहेत. पापड्या हळदीला आलोय की मॅचला आलोय हेच मला कळत नाही. सॅलड पण आहे. हा मी मगाशी पण म्हणालो की जी मांसाहारी मंडळी असतात ना त्यांना किती पण तुम्ही काय द्या पण ते व्हेजच्या इथं जातातच, तर तसं करू नका. मांसाहारीवाल्यांना विनंती आहे की शाकाहारीचं कुठे मिक्स होईल असं काही करू नका. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिकडनं इकडे मागवा, पाहिजे घेऊन येतील. विनंती करूया. आणि मस्त मांसाहारी शाकाहारी. सुरुवातीला मी आलो सकाळी, दशरथ पाटील साहेब आपण आलो तर मला असं वाटलं की इथे प्रेक्षक असतील का नसतील 40+ मॅचला, पण एवढे प्रेक्षक कालच्या आमच्या मॅचला एवढे नव्हते.
ओपनच्या मॅचला एवढे प्रेक्षक नसतात, एवढे पाहुणे नसतात, एवढे पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. त्या सगळ्यांचं करूया स्वागत. आमचे महेंद्रजी गायकर असतील, अशोकदादा गायकर असतील, त्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळपासून महादेव शेठ पाटील या ठिकाणी ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल दिलेली आहे, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महेश पाटील यांनी जिलेबी आणलेली आहे. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. मॅच आता रंगात म्हणता येणार नाही कारण कठीण आहे थोडंसं पौंजे संघासाठी, पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जेव्हा आपण म्हणतो कठीण आहे तेव्हा कधी कधी त्या धावा सहज पण होतात. 28 धावांची गरज आहे. आमचे मला वाटतं केळकर कंपनीचे मॅनेजर परेशभाई पटेल यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमचे आई ठाकेदेवी 40+चे कॅप्टन आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. परेशजी पटेल, मनोज परेशभाई किधर आहे? नक्कीच अष्टे लॉजिस्टिक कंपनीचे मॅनेजर कांतीलाल पाटील सर यांचं स्वागत. उपसरपंच प्रकाश दादा पाटील आणि रघुनाथ दादा पाटील यांचे शुभाशय होत्या. तर परेशजी पटेल आमचे केवा केळकर कंपनीचे मॅनेजर आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आमचे आई टाकेदेवी 40+चे कॅप्टन आहेत, सर्व आहेत आणि त्यांचंही स्वागत आहे. रणजीपर्यंत खेळलेले आहेत आणि आमच्या आता आपल्या 40+मध्ये खेळत आहेत. यंगमध्ये पण खेळतात. यंग प्लेयरनं पण चांगल्या चांगलं आसमान दाखवतात. आता जिंकण्यासाठी करायचे आहेत. आपण पाहतोय मैदानामध्ये निखिल 6 चेंडूमध्ये 28. मैदानामध्ये जी मॅच चाललेली आहे ती पौंजे संघानं पराभूत केलं होतं पहिल्या मॅचमध्ये. पडगे संघाला हरवलं होतं पौंजे संघानं. त्यानंतर कपिल परदेशी ज्या संघानं हरवलं होतं ते वावेघर संघाला. आणि दुसऱ्या फेरीची मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. परेशजी पटेल केळकर कंपनी आणि केव्हाचे आमचे मॅनेजर, आई टाकेदेवीचे कॅप्टन आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. भास्कर दादा पाटील यांना विनंती आहे. त्यानंतर आमचे रेवनाथ दादा आहेत. परेश पटेल यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. आमचे मित्र परेशजी पटेल, महेंद्र दादा गायकर शिवसेनेचे तालुका प्रमुख पनवेल आणि आमचे अशोक दादा गायकर CM भोईर, परेशजी पटेल यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. एक परेशदादा पटेल, परेशजी पटेल केळकर कंपनीचे मॅनेजर आणि आई टाकेदेवीचे आमचे कॅप्टन, त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते. मॅच आपण पाहतोय 6 चेंडू 28. मैदानामध्ये आपण जाऊया जिथे चौकार आलाय पौंजे संघासाठी. उपयोगी चौकार आहे आणि मारलाय तो फलंदाज पप्प्या तारेकर. पप्प्या तारेकरनं चौकार मारला. 6 चेंडू 28. पहिलाच बॉल होता ना, दुसरा चेंडू होता. एक धाव आली होती. 5 धावा आल्यात. आता जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या. अजूनही 5 आल्यात म्हणजे 23. 4 चेंडूमध्ये 23. सगळे बॉल षटकार मारावे लागतील. दयानंद सरवदे साहेब यांना विनंती आहे, जे पॅन्थरचे कार्याध्यक्ष आहेत, परेश पटेल यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. परेशजी पटेल आमचे केवा केळकर कंपनीचे मॅनेजर आणि इथे मात्र दुसरी धाव घेतात पप्प्या तारेकर. 4 चेंडू आणि 23ची गरज. आता 3 चेंडू 21 धावांची गरज आहे. पौंजे संघ पहिल्या मॅचमध्ये 53 धावांचा पाठलाग करायचा होता. तिथे तानाजी खंडागळे आणि दशरथ मते या दोघांनी 55 केल्या होत्या. ती मॅच सहज जिंकली होती, पण या मॅचमध्ये 41 करताना घाम फुटलाय. 3 चेंडू आणि आता 21ची गरज आहे. दशरथ पाटील यांना आपण परेश भाई या बघा इकडे काय सोय आहे बघा. हा चेंडू चौकार जाईल का? चौकार येतोय. 3 चेंडू 21. आता 2 चेंडू 17. बघा आता वालाच्या शेंगाची कमी होती पण पावटा पण आलेला आहे. दोन चेंडू आणि 17. नितीन दादा बघा इकडे. हा असं वाटतं की आपण ते काय करतात लग्नाच्या अगोदर केळवणाला आलोय कासरखंड मध्ये. हा केलेला आहे. दशरथ पाटीलचा केळवण झालेला आहे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. वासुदेव नाईक यांचं स्वागत. दिनेश नाईक, मच्छिंद्र पाटील, गणेश जुनगरे, भरपूर पाहुणे
कपिल परदेशी आता खुश आहेत. कपिल परदेशी दशरथ पाटील म्हणाले की थोडेसे टीम जराशी बॅकफुटला आहे पण आता फ्रंटफुटला आलेली आहे. एक चेंडू 13 धावांची गरज आणि ही मॅच जिंकलेली आहे ती आपण पाहतो चिंचपाडा टीमने. दुसरी मॅच जिंकलेली आहे कपिल परदेशी यांच्या टीमने. चिंचपाडा विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. दुर्वांकूर आले बघा. दशरथ पाटील बोलल्यावर दुर्वांकूर थांबणार नाही. विश्वनाथ भोईरा या. विश्वनाथ भोईरा आमचे इस्रोचे पदाधिकारी